नायगांव गायत्री नगर परिसर में बीती रात को वेलकम होटल के मालिक द्वारा एक बच्ची से आपत्तिजनक शब्द को लेकर बच्ची के मां द्वारा पूछताछ के दौरान होटल के मालिक और उस महिला के परिवार वालों के बीच कहासुनी हो गई। हालांकि यह कहासुनी मारामारी तक पहुंच गई, जिसके कारण आपसी मारामारी के दौरान इसमें कई लोग बुरी तरह घायल हो गए। घटना की जानकारी शांतिनगर पुलिस को मिलते ही शांतिनगर पुलिस घटना स्थल पर पहुंचकर मामले को शांत किया, साथ ही घायलों को अस्पताल भेज दिया और आरोपियों को हिरासत में लेकर मामला दर्ज किया। हालांकि इस घटना के दौरान भिवंडी बजरंग दल अध्यक्ष दादा गोसावी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस भिवंडी उपाध्यक्ष उमेश रोकड़े, सिद्धार्थ गोरे, रमेश पटपले, सरवर मोइन, सलीब शेख सहित कई समर्थकों ने पीड़िता को न्याय दिलाने के लिए शांतिनगर के पुलिस अधिकारियों से आरोपियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की है। हाँ गायत्री नगर में हूँ। गायत्री नगर माझं नाव रेणुका ज्ञानेश्वर माने। माझी 8 वर्षाची पोरगी आहे। तिला राईस खायचं होतं। इथं वेलकम हॉटेल आहे, त्या वेलकम मध्ये राईस आणायला गेलती माझी पोरगी। तर वेलकम हॉटेलवाला शेट आहे, तो काय माझ्या पोरीला बोलायला लागला, तुम्हाला पप्पा बोल। तर मी गेले तिथे विचारायला, तर माझ्या पोरीला तो असं का बोलला, तो मला शिव्यागाळी करून मारहाण करायला लागला। तितक्यात बोलायला लागला, तलवारी घेईला इथंच कापून टाकून देऊ, कोणत्या आयता शिकार आपल्या आपल्या आतमध्ये आला, असं हिंदीमध्ये बोलायला लागला होता। तितक्यात सटर बंद करत घेतलं त्यांनी, अर्धा सटर बंद केलता। त्यानंतर तिथले पोरं धावत आले की काय झालं तितक्यात फणाफण मला मारला। माझे कपडे बिपडे पण फाडण्यात नाही टाकू शकणार तिथं। मग मारहाण करता पोरं मला वाचवून आली, मला वळतीचे पण नवीन पोरं परत देवासारखे माझ्यासाठी धावून आले। त्या पोरांना माझ्यासाठी मारहाण झाली। त्या पोरगा सिरियस आहे, तो पोरगा खूप त्याला मार लागलाय। कालची माहिती म्हणजे आता रात्री काय घडलं ते आपल्याला माहिती नाही, पण सकाळी मला जी माहिती पडली ते मला हिच्या संदर्भात पडलेली आहे। पण माझी मुलं काय होती की ही गेलीच्या काय मुलीला काय झाले ते काय हे कानावरती आलं माझ्या। मी हिला विचारपूस करायला घरी गेलो तर ही नव्हती, हिला बोलवलं मी। नंतर हे आल्यानंतर हिच्यासाठी मी विचारपूस केली। ही महिने मला काय झालं ते रात्रीचा मॅटर मला सांगितलेलं आहे। सांगितल्यानंतर मी जे कारवाई काय पोलीस स्टेशनला आपले सिनियर साहेब असते, आपले विनोद पाटील साहेब असते, यांच्याशी माझं जे बोलणं झालेलं आहे की बोलले आम्ही भरपूर कारवाई केलेली आहे, आम्ही कडक कारवाई केली आहे। जे कोणी आरोपी आहेत त्यांना मी 4 का 5 जणांना त्यांनी उचललेलं आहे, चौकीला अटक केलेली आहे बोलते। ह्याच्यानंतर मी त्यांना बोललो काय की हा जो हॉटेल आहे याच्यानंतर याला पहिला पण महाराष्ट्र हॉटेल होता, हाच मालकाचा, तो पण पहिला त्याच्यावरती पण गुन्हा दाखल आहे। माझा पण तो असा दादागिरी करतोय, तो काय पण भाईगिरी करतोय, चौकात बाहेर येऊन धंदा करतो। आमच्या महिलांना जे आमची लेडीज आहेत का अशी हिंदू लेडीज आहेत त्यांच्यावर जर ह्याच्या पुढं काय जर गुन्हा होणार असं किंवा काय तकलीफ झाली तर कोण ह्याची जिम्मेदारी घेणार, हे पोलीस प्रशासनानं आपल्याला दखल घेतली पाहिजे। हे माझं फक्त हे आव्हान आहे पोलिटिशियनला।